कशा पद्धतीने आलेले आहे। आज इथे दरवेळेला ट्रक पलटी होतात, 15 दिवस सुद्धा रस्ता हा टिकला जात नाही। म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं रस्त्याची अवस्था बघा कधी आहे। आज कित्येक ठिकाणी हा रस्ता खचले गेलेला आहे आणि हा 8 दिवसापूर्वी या ठिकाणी सिमेंट भरला होता। तर 8 दिवसामध्ये त्याचं त्या ठिकाणी खडी बाहेर निघून आज हे झालंय। कित्येक वेळा वाहन पलटी होऊन किती लोकांचा मृत्युमुखी या ठिकाणी पडलेला आहे आणि वारंवार या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं आणि आज ही परिस्थिती एवढी भयानक आहे। कुठल्याही इथल्या आमदार असेल किंवा खासदार असेल या लोकांना वेळ नाही आहे। या संपूर्ण ठाणे शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि आज त्या तिथे महापालिका MSRDCवरची जे ढकलते, त्यानंतर MSRDC ह्याच्याकडे ढकलते महापालिकेवरती, अशी सर्व टोलवाटोलवी चालू आहे।